इसको निकालो। ये गाड़ी किसकी है? ये गाड़ी किसकी है? सर, HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत पुन्हा एकदा वाढलेली आहे. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात किती वाहनांना या ठिकाणी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे, काय सांगाल? आत्तापर्यंत साधारणतः 89,000 वाहनांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली आहे आणि आपल्याकडे एकूण बसवणाऱ्या वाहनांची संख्या आहे 1,82,000. त्यापैकी 1,185 वाहनांनी पूर्वमान्यता घेऊन हे केलेले आहे, अर्जही केलेले आहे. त्यापैकी काय 88,459 वाहनांनी बसून झालेलं आहे आणि बाकीचे देखील अपॉइंटमेंट घेतलेले. 1,00,000 वाहनांनी बसून झालं आहे, 80,000 साधारणतः बाकी. काय आव्हान करणार? तरी सर्व वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर HSRPला अप्लाय करावं, जेणेकरून मग दंडात्मक कारवाई असेल, त्यांचं RTOतील कुठलंही काम होणार नाही तदनंतर. आणि दंडात्मक कारवाई म्हणजे मग काय, परत 1,500-2,000 रुपये दंड, तो प्लस अजून मग इन्शुरन्स संपला असेल तर त्याचे 3-4 रुपये, PUC संपली असेल तर त्याचे 4,000 रुपये, असं दंडात्मक कारवाई म्हणजे 10-12 रुपयाचा दंड भरायला लागेल कदाचित. तर ते टाळण्यासाठी सर्व वाहन चालकांना, मालकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी 31 डिसेंबरच्या आत काहीही करून बसून घ्यावं. कदाचित जरी त्यांनी अपॉइंटमेंटची स्लिप घेतलेली असली तरी देखील आमचे अधिकारी त्याच्यावर कारवाई करणार नाही, परंतु त्यांनी कमीत कमी अपॉइंटमेंट्स तरी घेतलेल्या पाहिजेत. गोंदिया जिल्ह्यात कुठं कुठं सेंटर आहेत सर? गोंदियात जवळपास 16 सेंटर्स आहेत. सर्व डीलर्सलाही ते ऑथराईज केलेलं आहे सध्या. आणि आपले 6-8 तालुक्यामध्ये 6 सेंटर्स तर आहेच आहेत पूर्वीचे.